तू हरामी आहे, तू हरामी आहे, तुला शाप भेटायला का? अरे तुला शाप भेटायला सर्वे घ्या, एक माझं बोलणं ऐका साहेब. सर्वे घ्या आणि हा देवेंद्र फडणवीस मध्ये पाठवा. हा प्रशांत बदाने हे बघा 55%, उल्हास साळवे 3% आहे साहेब. हा ही भाजपचे आहे साहेब. भाजपचा ऐकून घ्या. शिवसेना 22% साहेब, मेगावाले 18%. आता साहेब दुसरं पेज सांगतो साहेब माझ्यावर. हे पहा अन्याय झालं तर काय झालं? इथं तुम्हाला एक सांगतोय, सागर पाले 10% साहेब भाजपचा. साहेब इथं सांगतो साहेब मी तुम्हाला, हे पहा मी इथं 42% आहे साधारण मध्ये. मी 42% यांचा. साळवे हा 4% साहेब. हा पीए हा सावेनं काय केलं? बस सर बस ऐका साहेब. इथं राजवानकडे 74%. राजवानकडेला विचारा, त्यांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे साहेब. ऐकून घ्या. उल्हास इथं 6% साहेब. बदाने पाटील 70% साहेब. विशाल आहेर कोण? ऐका साहेब आता मी तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगरच्या भाजप मागणी केलेली आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आणि कार्यकर्त्यांना काही सुरू आहे. तर मंडळी हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये अतुल सावे यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली जाते आहे. आपण पाहतो आहोत. या व्हिडिओच्या दरम्यान उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासलंय आणि एका महिलेने अक्षरशः शिव्या या अतुल सावे यांना दिल्या. तर मंडळी या छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा हा राडा बघायला मिळतोय. भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीला काळं फासण्यात आलेलं आहे. तुफान अशी शिवीगाळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे, महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही आहे, अशा त्या उमेदवाराने आणि त्यांच्या नातेवाईकांनी इकडे आरोप केलेले आहेत की भागवत कराड
यांच्या जवळचे लोक किंवा अतुल सावे यांच्या जवळचे लोक यांना तिकीट दिलं. मागचे 2 वर्ष 5 वर्ष आम्ही भाजपच्या पक्षासाठी काम केलं. यांना पाहिजे त्या ठिकाणी आम्ही यांची मान सन्मान केला. यांच्यासाठी आम्ही झटलो. विधानसभेला आम्ही प्रचंड काम केलं आणि यांनी तिकीटं, यांनी उमेदवारी ही त्यांच्या जवळच्या लोकांना दिली, जवळच्या लोकांना उमेदवारी वाटली, असा गंभीर आरोप करत त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला. शिवाय जे उमेदवारीसाठी आग्रही होते, हट्ट करत होते, त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी कशी बरोबर आहे हे देखील सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आपल्या प्रभागामध्ये आपली जी टक्केवारी आहे जनतेपर्यंत पोहोचण्याची ती कशी इतर मंडळींच्या तुलनेत जास्त आहे. सर्वेक्षणाचे आकडे त्यांनी यावेळेस मीडियाच्या समोर उघडे केले आणि मीडियामध्ये अतुल सावे तसेच भागवत कराड यांनी आपल्यावरती अन्याय केलेला आहे, यांनी यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी जाहीर केली आहे, आपले पत्ते कट केलेले आहेत आणि या निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचं आपलं स्वप्न भंग झालं असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. आपण पक्षासाठी दिवस रात्र एक केली. त्या महिलेचं म्हणणं होतं की आम्ही पक्षासाठी सतरंजा उचलल्या, भगुण्याचे भगुणे चहा यांना करून पाजली, यांच्यासाठी रात्रंदिवस आम्ही झटलो, पक्षासाठी झटलो, विधानसभेला यांच्या उमेदवारीत आम्ही प्रचंड काम केलं, यांना प्रचंड मतदान मिळवून दिलं, यांचे बूथ सांभाळले, यांच्या सतरंजा उचलल्या आणि यांनी आमच्या निवडणुकीमध्ये, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये, मंडळी ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपले स्वीय सहायक, आपल्या जवळचे, आपले स्टेनो, आपल्या आजूबाजूला असलेले आपले नातलग, आपले नातेवाईक यांना उमेदवारी देण्यात ही मंडळी कुठल्याही पद्धतीची कमतरता करत नाही आणि जे रात्रंदिवस काम करतात, पक्षासाठी झटतात, अशांना डावललं जातं आहे अशी यावेळेस या मंडळींनी खंत देखील व्यक्त केली आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.